नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव संच पहिला यातले आपण सर्व गणित बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता हा एक 10वीचा आपण प्रश्न सोडवू. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे पाया आणि उंचीच्या प्रमाणात असते. म्हणजे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर आता या त्रिकोणाच्या आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे समजा हा त्रिकोण ABC व एरिया ऑफ त्रिकोण DEF मानूया. तर ह्यांचं आपल्याला क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. आता समजा पायाला आपण B1 मानू. पहिल्या त्रिकोणाच्या उंचीला आपण H1 मानू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या पायाला आपण B2 मानू आणि उंचीला H2 मानू. तर ह्या त्रिकोणांचं गुणोत्तर काढायला 1/2 गुणिले पाया B1 गुणिले H1 छेद 1/2 गुणिले B2 गुणिले H2. आता याच्यात किमती घालू आपण. 1/2 गुणिले B1 9 आहे आणि H1 उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये B2 10 आहे आणि H2 6 आहे. म्हणजे 1/2 ला 1/2 गेले. आता इथं आपण बघू 5 9 45 आणि 6 10 सक 60. म्हणजे 45/60 बरोबर 15 × 15 15 2 30 15 3 45 आणि 15 + 60. म्हणजे त्या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर आहे 3/4. म्हणून आपण इथे मानलेले त्रिकोण आहेत त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF ह्यांचे गुणोत्तर आहे 3/4. हे आपलं उत्तर असेल. आता दुसरा प्रश्न बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB व AD लंब AB. BC हा 4 आहे आणि AD 8 आहे. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण ADB काढा. आता हा प्रश्न बघून घ्या आणि आकृती बघा. याच्यामध्ये दिले BC लंब AB. BC ही रेषा AD ला लंब आहे म्हणजे काटकोनात आणि AD लंब AB. AD ही AB ला लंब आहे. BC 4 दिला आहे. BC म्हणजे ही रेषा 4 दिला आणि AD 8 दिला. AD ही रेषा 8 दिल्या. तर एरिया ऑफ
त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण ADB काढा. आता हे दोन त्रिकोण आहेत, तर ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया हा AB आहे, हा पाया आहे आणि या त्रिकोणाची ही 4 ही उंची आहे आणि या त्रिकोणाची उंची 8 आहे. म्हणजे जर पाया समान असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे उंचीच्या प्रमाणात असेल आणि जर उंची जर समान असती तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असते. आत्ता सध्या ह्या उदाहरणात पाया समान आहे म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण हा उंचीच्या प्रमाणात असणार आहे. इथं आपण लिहू एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर पाया समान आहे म्हणून उंचीच्या प्रमाणात. याला B मानले आपण आणि हे H1 हे H2. H1 भागिले H2 कारण द्यायचं आहे आपल्याला उंची समान पाया समान आहे म्हणून 4/8 4 एके 4 4 2 8 म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर 1/2. आता तिसरा प्रश्न बघा. शेजारील आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ म्हणजे PS ही RQ वरती लंब आहे. RQ लंब रेख RQ आणि रेख QT लंब रेख PR. जर RQ 6 असेल, RQ कोणता आहे हा RQ 6 असेल, PS 6, PR 12, PR म्हणजे ही इथून पूर्ण इथपर्यंत 12, तर QT काढा. QT म्हणजे याची लांबी आपल्याला काढायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, आता इथं बघा हे दोन त्रिकोण तयार होतात PRQ आणि PRQ हा एक त्रिकोण तयार होतोय आणि हा त्याचा पाया असू शकतो. आणि जर हा त्रिकोण जर फिरवला तर हा सुद्धा त्या त्रिकोणाचा पाया असू शकतो. म्हणजे हा जर त्रिकोण इकडं या बाजूने घेतला असा ही बाजू QT, R इकडे आल्यानंतर R ही बाजू होईल, P ही बाजू होईल आणि हा पाया 12 तयार होईल. म्हणजे जर असा घेतला तर पाया 6 येईल आणि इकडून घेतला तर पाया हा 12 येईल. मग आता त्रिकोणाच्या पहिल्यांदा आपण काय करू, ह्या PRQचं 6 पाया वापरून क्षेत्रफळ काढून घेऊ. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण PRQ बरोबर
1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता याची उंची किती येईल? 6 येईल. 6 बरोबर 1/2 गुणिले पाया 6 गुणिले उंची सुद्धा 6 आहे. बे के बे, बे त्रिक 6, 6 त्रिक 18. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PRQ बरोबर 6 त्रिक 18. आता आपल्याला काय करायचं आहे? पाया 12 वापरून त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता एरिया ऑफ त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले, जर या पद्धतीने घेतलं तर उंची येईल QT, ही उंची येईल आणि हा पाया येईल. तर पाया आपल्याला PR गुणिले उंची येईल किती? QT. 1/2 गुणिले पाया आपल्याला माहिती आहे 12, तर काय काढायचं आहे? QT काढायचे. आणि याचं क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला माहिती आहे, जे की आपण आत्ता काढले. इकडं बे के बे, बे सक्क 12, खाली 18 बरोबर 6 QT. आता 6 इकडे गेल्यानंतर 18ला भागिले होईल, म्हणजे QT बरोबर 18/6, जे 6 1 6, 6 त्रिक 18. तर QT बरोबर येईल 3. म्हणजे ह्या त्रिकोणात ह्या QTची लांबी 3 येईल. मित्रांनो, गणित जरी तुम्हाला आत्ता समजलं असलं तरी पण काही दिवसांनी सराव करणं गरजेचंच आहे, नाहीतर ते गणित तुम्ही विसरून जाल. म्हणून परत त्या गणिताचा सराव चालू ठेवा. आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. शेजारील आकृतीमध्ये रेषा AP लंब रेषा BC आणि AD समांतर रेषा BC. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण BCD काढा. म्हणजे हा ABC हा एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण कोणता? BCD. यांचे ह्या दोन्ही त्रिकोणांचे गुणोत्तर काढायचे आहे. आता आपण बघूया की एरिया ऑफ त्रिकोण ABCची उंची किती आहे? ABCची उंची आहे AP गुणुले पाया किती आहे? BC. आणि त्रिकोण BCD मध्ये BCDची उंची किती आहे? BCDची उंची सुद्धा APच आहे. AP. आता AP उंची काय? कारण की समांतर रेषामधले दोन्ही त्रिकोण आहेत. हे दोन्ही त्रिकोण समांतर रेषात मधले आहेत. इथं लिहून घेऊ आपण. दोन्ही त्रिकोण समांतर रेषा मधील आहेत, म्हणून उंची समान आहे. आणि त्रिकोण BCDचा पाया काय आहे? पायासुद्धा त्रिकोण BCDचा पायासुद्धा BCच आहे, म्हणून त्रिकोण BC. म्हणजे APला AP जाईल आणि BCला BC जाईल, म्हणजे 1/1. म्हणजे उत्तर काय येईल? त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCDचे गुणोत्तर 1:1 आहे. तर लिहून घेऊ आपण उत्तर.
म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण PCD बरोबर 1:1 हे आपलं उत्तर असेल. आता प्रश्न क्रमांक 5. शेजारील आकृतीत PQ लंबरेषा BC आणि AD लंबरेषा BC, तर खालील गुणोत्तरे लिहा. आणि त्यातला आपल्याला पहिला विचारलं आहे काय, एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC, म्हणजे PQB म्हणजे हा एक त्रिकोण विचारला आहे आणि एरिया ऑफ त्रिकोण PBC ह्या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर काढायचं आहे. आपण पहिला प्रश्न आहे एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर. आता ह्या दोन त्रिकोणाची उंची समान आहे. PQB आणि PBC ह्या दोन्ही त्रिकोणाची उंची काय आहे, PQच आहे. म्हणून ह्यांचं गुणोत्तर असणार आहे पायांच्या प्रमाणात. मग पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे, QB. QB छेद आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे BC. कारण काय आहे, उंची समान आहे म्हणून पायाच्या प्रमाणात. आता दुसरं काय दिलंय, एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC. आता PBC आणि ABC. आता ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे BC आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया सुद्धा BCचा आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण उंचीच्या प्रमाणात आहेत. म्हणून उंची काय आहे याची, पहिल्या त्रिकोणाची उंची PBCची उंची आहे PQ आणि ABCची उंची आहे AD. म्हणून PQ छेद AD, कारण पाया समान आहे म्हणून उंचीच्या प्रमाणात. आता तिसरा प्रश्न बघू आपण. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC बरोबर. आता ABC कोणता आहे, ABC आणि ADC विचारलं आहे. आता ह्या दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. ABCची उंची AD आहे आणि ADCची उंची सुद्धा ADच आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण पायांच्या प्रमाणात असणार आहेत. मग ABCचा पाया आहे BC आणि ADCचा पाया आहे DC. म्हणून उंची समान आहे म्हणून पायाच्या प्रमाणात. आता चौथा प्रश्न बघू आपण. चौथा प्रश्न काय आहे, एरिया ऑफ
त्रिकोण ए डी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी बरोबर. आता एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी कोणता? ए डी सी. आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी. एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी. आता या दोन्ही त्रिकोणाचे पाया वेगवेगळे आहेत आणि दोन्ही त्रिकोणाची उंचीसुद्धा वेगवेगळी आहे. पहिल्या त्रिकोणाची उंची आहे पी क्यू आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे ए डी. आणि पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे क्यू सी आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे डी सी. म्हणून आता आपण काय करूया, या दोन्ही त्रिकोणात काहीच समान नाही, म्हणून त्रिकोण ए डी सी ची उंची आहे ए डी गुणुले आणि पाया आहे डी सी. आणि त्रिकोण पी क्यू सी मध्ये पी क्यूची उंची आहे पी क्यू सीची उंची आहे पी क्यू आणि पी क्यू सीचा पाया आहे क्यू सी. इथं लिहू पाया व उंचीच्या प्रमाणात, कारण पाया व उंची समान नाही, म्हणून पाया व उंचीच्या प्रमाणात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, सराव करा व खेळत राहा.